ठीक आहे, पहा काय आलं, सरफेस एनर्जी म्हणजे काय, एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ एनर्जी ऍट द सरफेस. पोटेन्शियल एनर्जी असते एक्स्ट्रा अमाऊंट, ती काय आहे, सरफेस एनर्जी आहे, बरोबर का. ती काय आहे ईश्वरी, काय ती सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय आला, सरफेस एनर्जी यू इज, यू का लिहिलं बरं त्याला, पोटेन्शियल एनर्जी आहे ना ती. ठीक आहे, तर यू इज इक्वल टू काय येते मग सांगा, टी इंटू डी ए, वेर टी इज सरफेस टेन्शन. ठीक आहे, डीए म्हणजे काय, चेंज इन एरिया. ठीक आहे, सरफेस टेन्शन अँड डीए इज चेंज इन एरिया, डीए इज चेंज इन एरिया. ठीक आहे, सरफेस एनर्जी. ठीक आहे, आता एक कन्सिडर करू आपण की आपल्याला एक बबल ब्लो करायचा आहे. ठीक आहे, काय करायचं आहे, बबल ब्लो करायचा आहे आणि त्याचा जो रेडियस आहे तुम्हाला ठेवायचा आहे 2 सेंटीमीटर. किती ठेवायचा आहे, 2 सेंटीमीटरचा रेडियस पाहिजे. ठीक आहे, इनिशियली काय, इनिशियली तुमच्याकडे फक्त एक फिल्म आहे. ठीक आहे, म्हणजे इनिशियली त्या बबलचा एरिया काय 0, कारण तो बबल फॉर्मच नाही झालेला. नंतर काय होणार, तुम्ही त्या बबलला ब्लो करणार. ठीक आहे, तुम्हाला जी एनर्जी द्यावी लागणार ती एनर्जी काय असते, असं होतं का की तुम्ही बबल ब्लो करताना दमून जाता, होतं का, नाही. ठीक आहे, एनर्जी काय आहे, थोडीशी कमी आहे, खूपच जास्त कमी एनर्जी लागते, ती एनर्जीची व्हॅल्यू येईलच. ठीक आहे, तुम्हाला किती रेडियस पर्यंत न्यायचंय त्याला, 2 सेंटीमीटरच्या रेडियस पर्यंत न्यायचंय. इनिशियल रेडियस काय त्याचं 0. ठीक आहे, फायनली कुठं न्यायचंय तुम्हाला 2 सेंटीमीटर, फायनल रेडियस काय तुमचं 2 सेंटीमीटर. जर सरफेस टेन्शन असेल 2.5 इंटू 10⁻⁻², सपोज सरफेस टेन्शनची व्हॅल्यू किती आहे, 2.5 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. ठीक आहे, देन फाइंड सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी काय, सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय, टी इंटू डीए, बरोबर. याआधी तुम्हाला चेंज इन एरिया समजला पाहिजे, चेंज इन एरिया काय. ठीक आहे, चेंज इन एरिया काय तो ए इनिशियल मायनस ए फायनल मायनस ए इनिशियल, बरोबर. इनिशियल एरिया तर काय येणार आहे 0 मायनस ए फायनल, फायनल एरिया काय येणार आहे πr² ना, बरोबर. पण याला काय करायला लागेल, आधी कन्वर्ट करायला लागेल सेंटीमीटरचा मीटर, 2 इंटू 10⁻⁻², बरोबर का, बरोबर. मग एरिया काय येतो πr² येतो, बरोबर. आणि 2 सरफेस येत होता, बबल आहे ना, बबलला नेहमी किती सरफेस असतात, 2 सरफेस असतात, एक आतला एक बाहेरचा, म्हणून मग आता इथे 2 येतो. आला का 2 मागचा तो, ठीक. तर काय येतं मग 2πr² ची व्हॅल्यू काय, 2 इंटू 10⁻⁻² चा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू काय येईल 2π 4 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे, 4 टू जा 8 म्हणजे 8π आणि इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे, 8π इंटू 10⁻⁻⁴ हा आला चेंज इन एरिया, म्हणजे डीए हा आला 8π इंटू 10⁻⁻⁴. डीए याच्यात पुट करा, सरफेस टेन्शन किती आहे 2.5 इंटू 10⁻⁻² इंटू डीए किती आला आहे 8π इंटू 10⁻⁻⁴. मल्टिप्लाय करा, हे किती येईल 10⁻⁻² आणि -4 किती झाला -6. इथे काय राहिलं 2.5 इंटू 8 इंटू पायची व्हॅल्यू 3.14. करा बरं, इंटू 10⁻⁻⁶. करा हे मल्टिप्लिकेशन 20. (62.8 इंटू 10⁻⁻�6). आता एनर्जी किती आली रे 62.8 इंटू 10⁻⁻�6. याचा अर्थ किती 0.00628, बरोबर का, नाही अजून येणार पुढे. ठीक आहे, 0.34 बरोबर ना, आता 1 2 आणि त्याच्यानंतर 3 4 5 4 आले का, 6 पॉइंट शिफ्ट केले ना, 0.000.0 कळालं का, पॉइंट शिफ्ट केला ना 6 वेळा, अजून कसं 1 लागेल, बरोबर आहे ना. (62.8) सांगायचा मुद्दा हाच होता की हे जे वर्क डन आहे किंवा ही जी एनर्जी आपल्याला द्यावी लागते ती खूपच जास्त कमी. ठीक आहे, म्हणून आपण बबल ब्लो केल्यानंतर थकत नाही, कारण इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी लागतच नाही त्याला.
ठीक आहे, समजलंय का? समजलंय? झालं. सरकते ना. मल्टिप्लिकेशन बरोबर केलं का रे? ईश्वरी. हा, आर इनिशियल 0, आर फायनल 2 सेंटीमीटर. का? कारण फायनल तुम्हाला बबल जो ब्लो करायचा आहे तो 2 सेंटीमीटर पर्यंत ब्लो करायचा आहे. ओम का नाही आला रे? अजून कोण ऍबसेंट आहे? यश. यश का नाही आला? ईशान. काय काय? झालंय? लिहा लवकर. झालंय का लिहून? नेक्स्ट. नेक्स्ट हेडिंग द्या, एक्सेस प्रेशर. नेक्स्ट हेडिंग द्या, एक्सेस प्रेशर. पहिले लिहायचं एक्सेस प्रेशर अक्रॉस फ्री सरफेस ऑफ लिक्विड. त्यानंतर एक्सेस प्रेशर फॉर ड्रॉप अँड फॉर बबल. डेरिवेशन बोर्ड्स मध्ये. काय दिली का हेडिंग? हो, लिहायचं ना. झालं का? थोडस कॉमन सेन्स लावा आणि कॉमन सेन्स लावून मला सांगा की फर्स्ट डायग्राम मध्ये, सेकंड डायग्राम मध्ये आणि थर्ड डायग्राम मध्ये प्रेशर कुठे जास्त असेल? फर्स्ट डायग्राम मध्ये. आता याला काय म्हणतात बरं? मिनिस्कस म्हणतात. मिनिस्कस. मिनिस्कस माहिती आहे तुम्हाला? काय असतो मिनिस्कस?
काय काय हा वॉटरची एक लेअर फॉर्म होते. ठीक आहे, टेस्ट ट्यूब मध्ये जर पाणी घेतलं तर त्याचे काय बनते, एक अशी एक लेअर बनते. ही टेस्ट ट्यूब आहे सपोज, तर टेस्ट ट्यूब मध्ये अशी एक लेअर बनते वॉटरची, त्याला काय म्हणतो आपण, मिनिस्कस म्हणतो. ठीक आहे, त्याच ठिकाणी जर टेस्ट ट्यूब मध्ये मर्क्युरी घेतली तर मर्क्युरीचा जो मिनिस्कस असतो तो असा असतो. मर्क्युरी अशी बसते. थर्मोमीटर मध्ये जर मर्क्युरी पाहिली तर ती अशी असते नेहमी, ती अशी नसते. ठीक आहे, यायचं आहे पुढे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हे समजलं का की मिनिस्कस हा जो आहे याला कोणता मिनिस्कस म्हणतात बरं, कॉन्केव्ह की कॉन्व्हेक्स? थांबा, मिनिस्कस साठी हे लिहा. हा असतो कॉन्केव्ह मिनिस्कस, आणि मर्क्युरीचा जो असतो तो असतो कॉन्व्हेक्स. ठीक आहे, समजलंय का? दोन्ही मिनिस्कस आहेत, दोन्ही मिनिस्कस लक्षात ठेवायचे. मिनिस्कस म्हणजे ज्यावेळी लिक्विड एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये पोर करतो किंवा कुठेही पोर करतो तर तो एक लेअर क्रिएट करतो त्याच्या याला, तर त्याला काय म्हणायचं, मिनिस्कस म्हणायचं. तर फर्स्ट जो वॉटर, आणि हा कोणात असतो, कॉन्केव्ह मिनिस्कस कोणात असतो, वॉटर अँड ग्लास मध्ये असतो. ठीक आहे, आणि कॉन्व्हेक्स कोणात असतो, मर्क्युरी अँड ग्लास. ठीक आहे, कॉन्व्हेक्स कोणात असतो, मर्क्युरी अँड ग्लास. ठीक आहे, तर हे काय आहेत आता, मिनिस्कस आहेत. ठीक आहे, मला फर्स्ट डायग्राम मध्ये सांगा, थोडासा कॉमन सेन्स, तू नको काम करतो. ठीक आहे, हा कॉमन नाही. ठीक आहे, तू कॉमन नाहीये त्यामुळे तुझ्याकडे कॉमन सेन्स नसणार आहे. यू आर युनिक. त्यातलं त्यात पॉझिटिव्हिटी. हा, थोडंसं कॉमन सेन्स लावून सांगायचं की ह्या फर्स्ट डायग्राम मध्ये प्रेशर कुठे जास्त वाटते, ए पॉइंटला की बी पॉइंटला? लेअर बघून सांगा ना. बी वर प्रेशर लागते, पण कोण लावतंय बी वर प्रेशर? म्हणजे प्रेशर कोणाचं जास्त आहे? एचं प्रेशर जास्त आहे. एक्सेस प्रेशर, प्रेशर कुठल्या पॉइंटला जास्त आहे? ठीक आहे, इथे कुठं जास्त आहे प्रेशर ऍट, अरे प्रेशर ऍट ए जास्त आहे ना, एचं प्रेशर जास्त आहे म्हणून बी वर लावतोय ना तो. ठीक आहे, म्हणजे ए ला प्रेशर मॅक्सिमम. ठीक आहे, या केस मध्ये कुठे जास्त आहे, बी ला मॅक्सिमम. ठीक आहे, म्हणजे प्रेशर ऍट बी इज मॅक्सिमम. या केस मध्ये लेअर जर स्टेट असेल तर काय, दोन्ही याला इक्वल. ठीक आहे, समजलंय का? याला काय म्हणणार, एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे दोन्ही फॉर्म्युले ड्रॉप साठी आणि याच्यासाठी बबल साठी आता सध्या तरी लर्न करून ठेवायचे. ठीक आहे, काय आहे, जर ड्रॉप आहे, ठीक आहे, हा ड्रॉप आहे, ड्रॉपच्या आतमध्ये हा आहे प्रेशर इनसाइड, हा आहे प्रेशर आउटसाइड. ठीक आहे, सो प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड हा येतो 2T अपॉन, पुढचा म्हणा किंवा 2T अपॉन आर. ठीक आहे, इथे पण जर बबल आहे, आता हा ड्रॉप आहे, आणि हा काय आहे, बबल. बबल साठी आतला सरफेस काय असतो, मोकळा असतो ना. ड्रॉप अँड बबल, ड्रॉप मध्ये सगळं पाणी असतं. ठीक आहे, म्हणजे आतला सरफेस मोकळा नसतो. ठीक आहे, इथे प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड इज इक्वल टू येतो 4T अपॉन आर. आता 4T का आला, कारण याला काय आहे, दोन सरफेस, म्हणून 2 टाइम्स त्याला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, म्हणून काय आलं ते 4T अपॉन आर. हे फॉर्म्युले दोन्ही पण लर्न ठेवायचे आहेत. ड्रॉपला दोन सरफेस नाही ना, ड्रॉपचा आतला सरफेस सगळा पाण्याने भरलेला आहे, त्याला थोडी दोन सरफेस आहे. पण बबलला एक बाहेरचा सरफेस आहे, एक आतला पण सरफेस आहे, आतमध्ये सगळं मोकळं आहे ना. ठीक आहे, म्हणजे बबलचं जर लेअर पाहिला, आता कसं दाखवायचं ते 3D गुगल वरती. आता हा ड्रॉप आहे, सपोज ड्रॉप आहे, ड्रॉपला आतमध्ये कुठं सरफेस आहे का, नाही. आतले जे मॉलिक्यूल आहे, सपोज हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल शेजारी कुठे आहे, वॉटर मॉलिक्यूल असं अटॅच आहे ना, बरोबर. फक्त हे बाहेरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एअरला एक्सपोज्ड आहेत. पण जर बबल पाहिला, बबलला काय आहे, असे दोन लेअर आहेत, म्हणजे इथला एक मॉलिक्यूल असेल आणि इथला एक मॉलिक्यूल असेल, तर हा सुद्धा एअरला एक्सपोज्ड आहे आणि हा सुद्धा एअरला एक्सपोज्ड. ठीक आहे, म्हणजे त्याला काय, दोन सरफेस. ठीक आहे, झालं.
हा डायग्राम्स काढा, डायग्राम्स लिहा आणि डायग्राम्सच्या खाली हे लिहा. मग आहे ना, आहे ना, एक्सेस प्रेशर अक्रॉस फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हो, लवकर लिहा, लवकर लिहा. ईश्वरी, कॉमन सेन्स एक्सक्यूज्ड. मग ईश्वरी, तू नसेल तर लय बरं वाटतं क्लासमध्ये. बरं वाटत होतं. यांना विचार, मी तुझं नाव तरी विचारलं का? बरं झालं नाही आली. एकीचा कान दुखतोय, एकीचे डोळे दुखतात, निकीचं मन दुखतंय, प्रतीक्षाचं मोतीबिंदू झालाय तिला. तू तर म्हणली मन दुखतंय काही दिवसांपूर्वी. काय एक्सपोज? भावना कशा एक्सपोज करणार? त्याचा ऍक्सेंट पण नाही घेऊ शकत तू. ओके ओके, तुझ्या ऍक्सेंट नुसार तुला ईश्वरी नाही म्हणायला पाहिजे. ईश्वारी, ईशी, बघ मी नाव काढलं लगेच कृष्ण सर आल्यानंतर पण म्हणले मी हिला ईशी नाही म्हणा, मी ईशी म्हणणार तिला. विचारतात कृष्ण सर पण बोलले असं. तो श्रेया म्हणते ही मंद आहे म्हणून, ईश्वरी मंद आहे म्हणून. श्रेयाच्या सगळ्या मनातल्या गोष्टी कळतात तुम्हाला. तुझ्या नाही म्हणत, श्रेयाच्या मनातलं लवकर कळतं. श्रेया आता पण म्हणते तुला ही मंद आहे म्हणून. मग मग ये नहीं बोलना था, ये नहीं बोलना था, दुख हुआ. त्या हेडिंग चला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिली का? हेडिंग दिली का? हेडिंग दिली. तर आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा मिनिस्कस हा कॉन्केव्ह काय येतो आणि कॉन्व्हेक्स काय येतो याचं काय शिकायचं आपल्याला. मर्क्युरी जर घेतली, मर्क्युरी मधले जे मॉलिक्युल्स आहेत स्वतःचे मॉलिक्युल्स, त्यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात जास्त ऍज कम्पेअर्ड टू वॉटर. मर्क्युरी मध्ये
ऍज कम्पेअर्ड टू वॉटर, मर्क्युरी मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात, जास्त जास्त रे मर्क्युरी मध्ये. लक्ष द्या चला. हा मिनिस्कस कोणाचा आहे, मिनिस्कस वॉटर आणि ग्लासचा, आणि कोणता, कॉन्केव्ह, कॉन्केव्ह मिनिस्कस. ठीक आहे. आता याच्या कॉन्टॅक्ट मध्ये पाणी आहे, पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय, ग्लास आहे, ग्लास काय, सॉलिड आहे, बरोबर, ग्लास काय, सॉलिड आहे. सॉलिडचे मॉलिक्युल्स असतील म्हणजे इथे, आता ह्या टेस्ट ट्यूबला थोडस असं ब्रॉडर काढलं. ठीक आहे. इथे काय आहेत, मॉलिक्युल्स कोणाचे, वॉटरचे, काय, ग्लासचे मॉलिक्युल्स. ठीक आहे, ग्लासचे मॉलिक्युल्स किंवा सॉलिडचे मॉलिक्युल्स म्हणा त्याला. ठीक आहे. इथे काय आहेत, वॉटरचे मॉलिक्युल्स. वॉटरच्या मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे, कमी आहे. ठीक आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे, कमी. मग आता हे जे ग्लासचे मॉलिक्युल्स आहेत, हे ग्लासचे मॉलिक्युल्स काय करतात, याला एका फोर्सने अट्रॅक्ट करतात. ठीक आहे, वॉटरच्या मॉलिक्युल्सला काय करतात, ते अट्रॅक्ट करतात, म्हणजे स्वतःच्या ग्रुपची काय करतात, फोडणी करतात. ईश्वरी हा बरोबर का नाही. ठीक आहे, तोडायचा ग्रुप, तोडायचा. ठीक आहे. पण 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 श्रेया नम्रता म्हणतात काय, इथे ग्रुपची फोडणी झाली नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणून ते काय करतात, वॉटरच्या मॉलिक्युल्स पेक्षा जास्त फोर्स लावतात आणि ते एकमेकांना काय राहतात, कनेक्टेड राहतात. ठीक आहे, म्हणजे ते जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स त्यांच्याच पार्टीत राहतात. ठीक आहे ईश्वरी, पार्टी बदलत नाही. इथे पार्टी बदलली म्हणून ते कुठं कुठं जायला निघालेत, ग्लास सरफेस कडे. ठीक आहे, इथे पण कुठे, ग्लास सरफेस कडे. पण इथे जर पाहिलं, हे काय करतायत, स्वतःच्या मॉलिक्युल्सला स्वतःच ठेवण्यासाठी एक फोर्स लावतात, इनवर्ड फोर्स. ठीक आहे, इथे काय लावतोय, आउटवर्ड फोर्स. ठीक आहे. आता मर्क्युरी कधी ग्लास मध्ये पाहिले का तुम्ही, किंवा कधीतरी पाहिले असाल ना मर्क्युरी, कुठं तरी पाहिले असाल ना मर्क्युरी, थर्मोमीटर मध्ये पाहिले. मग असं होतं का की मर्क्युरी जर त्या ग्लास मध्ये टाकली तर ती मर्क्युरी काय करते, मर्क्युरी सगळ्या त्या ग्लासला चिटकते, असं कधी झालंय का, नाही. पण पाणी ग्लास मध्ये टाकलं काय होतं, चिटकतं ना ते, बरोबर ना. ग्रुप फोडणी झाली ना, पाणी कुठे चिटकला, ग्लासला चिटकला. म्हणजे लिक्विड, वॉटर काय करतं, वेट करतं कोणाला, या सरफेसला. इथे डज नॉट वेट. का नाही करत, कारण यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप जास्त असणार आहे म्हणून. समजलं का आता, काय समजलं याच्यात, की इथे वेट का करतं, कारण इकडचा जो फोर्स असेल तो फोर्स कसा असतो, जास्त. ठीक आहे, वॉटरचे मॉलिक्युल्स कुठे अट्रॅक्ट होतात, ग्लास सरफेस कडे अट्रॅक्ट होतात, आणि मग ते कुठे होतात, या ग्लास सरफेसला स्टिक होतात. ठीक आहे. पण मर्क्युरी मध्ये काय, अंबुजा सिमेंट, अंबुजा सिमेंट. अरे ब्रेक नाही होऊन देत ते, काय म्हणतात त्याला, काय काय वर्ड आहे त्याला, नाही माहित नाही, कुणी पाहिलंय, कोण होतं इथं. ठीक आहे, जाऊ द्या. तर याच्यात काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहेत, म्हणून ह्याचे जे मॉलिक्युल्स आहेत, मर्क्युरीचे जे मॉलिक्युल्स आहेत ते कुठे राहतात, बॉन्डेड राहतात. ठीक आहे, गटफुटी होणार नाही. गटफुटी. श्रेया आणि नम्रता, ईश्वरी. हा बरं झालं का, कळालं का, हे कळालं का, हे समजलंय का, समजलंय का. इथे वॉटर या सरफेसला काय करतो, वेट करतो. इथे मर्क्युरी वेट करत नाही, का, कारण त्यांच्यात काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहे. त्या इंटरमॉलिक्युलर फोर्स मुळे हे वेट करू शकत नाही, त्या सरफेस ते वेट करत नाही. समजलंय का. आता मिनिस्कस पण कळाला असेल, याचा मिनिस्कस असा काय, कारण हे अट्रॅक्टेड आहे तिकडे. याचा मिनिस्कस असा काय, कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स असल्यामुळे ते आपल्या मॉलिक्युल्सला आपल्याकडे खेचून धरतात. समजा समजा त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला बोर्ड्स मध्ये येईल अजून, म्हणजे लिहून पण चालेल. तुमच्या वर्ड्स मध्ये लिहा बरं. याच्या खाली हे याच्या खाली लिहायचं वेट्स द सरफेस, त्यानंतर मिनिस्कस लिहायचा कोणता आहे. ठीक आहे, थांबा. पहिल्या डायग्राम मध्ये डायग्राम काढली. ठीक आहे, डायग्राम काढल्यानंतर लिहायचं मिनिस्कस कोणता आहे, हा मिनिस्कस कॉन्केव्ह मिनिस्कस आहे. कोणामध्ये असतो, वॉटर अँड ग्लास किंवा सॉलिड म्हणायचं, वॉटर आणि सॉलिड मध्ये येतो. ठीक आहे, वॉटर अँड
सॉलिड मध्ये, ठीक आहे, वेट्स द सॉलिड, सॉलिडला काय करतं ते वेट करतं, ठीक आहे. आता कोणता फोर्स, हा आता फिजिक्सच्या भाषेत लिहाल तर असं आहे का यांच्यात कोणता फोर्स जास्त आहे बरं यांच्यात, त्यांच्याच मॉलिक्युल्स मधला की बाहेरच्या मॉलिक्युल्स मधला, बाहेरच्या मॉलिक्युल्स सोबतचा ना. यांच्यात कोणाचा फोर्स जास्त आहे, कोण अट्रॅक्ट करून घेते यांना, बाहेरचे मॉलिक्युल्स अट्रॅक्ट करून घेतात ना. याचा अर्थ वॉटर मॉलिक्युल कुठे अट्रॅक्टेड आहे, ग्लासच्या मॉलिक्युल कडे. मग दोन डिफरंट मॉलिक्युल मधला फोर्स काय असतो, कोहेसिव्ह की ऍडेसिव्ह, ऍडेसिव्ह फोर्स. दोन डिफरंट मॉलिक्युल्स मधला काय असतो, ऍडेसिव्ह. म्हणजे याच्यात वॉटर मध्ये कोणता फोर्स जास्त असतो, ऍडेसिव्ह फोर्स जास्त. समजलंय का, ऍडेसिव्ह फोर्स जास्त, ठीक आहे. आणि याचाच उलट कुठं लिहायचं, कॉन्वेक्स मिनिस्कस मध्ये. कॉन्वेक्स मिनिस्कस मध्ये, मिनिस्कस हा असणार तुमचा कॉन्वेक्स, कोणामध्ये असणार आहे तो, मर्क्युरी अँड सॉलिड. डज नॉट वेट. हा, मर्क्युरी मध्ये कोणता फोर्स जास्त आहे, कोहेसिव्ह फोर्स. त्यांच्याच मॉलिक्युल मधला फोर्स जास्त आहे ना, मर्क्युरी मध्ये त्यांच्याच मॉलिक्युल मधला फोर्स जास्त आहे. त्यामुळे कोणता फोर्स जास्त आहे इथे, कोहेसिव्ह फोर्स जास्त. हे पूर्ण लक्षात ठेवायचं बरं का. मिनिस्कस जर कॉन्केव्ह असेल तर लिक्विड वेट करतं की नाही, करतं का, करतं. कॉन्वेक्स असेल तर नाही, हे पूर्ण लक्षात ठेवायचं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सांगितलंच नाही ना, ठीक आहे, ठीक आहे, परत घेऊ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, झालं असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची हेडिंग द्या. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये लिहिलंय, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं फक्त डेफिनेशन लिहा. मग सांगते डेफिनेशन, 2 लाईनचे. बोर्ड्सला आहे का, हो आहे ना. हा टॉपिक पुढच्या वर्षी बोर्ड्सला आहे, म्हणजे 12वीचा टॉपिक आहे. मार्च महिन्यात, काही दिवसात, काही दिवसात तुम्हाला हा टॉपिक आहे. 1 मार्च. मग आयुष्यातली खरीच 1 मार्चला सुरू होणार आहे बा. कसले 11वीचे, कॉलेजचे, एप्रिल. मग क्लासचे, क्लासचे नाही, आज थोडी असते. कुठे जाऊन, कॉलेजला जाऊन. ये नाही बोलणार आता. ठीक, नंतर डिस्कस करू आपण. झालंय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लिहा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, the angle between, the angle between, the angle between the free surface of liquid, the free surface of liquid, the angle between the free surface of liquid, the angle between the free surface of liquid and the solid,
and the solid is called angle of contact. म्हणजे थोडक्यात काय, म्हणजे थोडक्यात हे की लिक्विड आणि सॉलिड मधला अँगल. ठीक आहे, झालं. कॉन्टॅक्ट कुठे त्यांचा, इथे. मग लिक्विड आणि सॉलिड मधला कॉन्टॅक्ट काय आला, हा आला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. ठीक आहे. मर्क्युरी मध्ये जर पाहिलं, मर्क्युरी मध्ये कॉन्टॅक्ट कुठे आलाय, इथे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आला मग, लिक्विड आणि याच्यात, लिक्विड आणि सॉलिड सरफेस मध्ये एवढा अँगल बनतो ना. ठीक आहे, हा सॉलिड लिक्विड पासून किती लांब आहे, एवढा अँगलला लांब आहे. ठीक आहे, इथे याला टँजंट का काढली, कारण टँजंट काढल्यानंतर अँगल दाखवून इथे जात. ठीक आहे, समजलंय का. हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थांबा एक मिनिट, लक्ष द्या. हा 90 पेक्षा कमी आहे का रे, आहे ना, म्हणजे हा काय, अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हा 90 पेक्षा जास्त आहे का, आहे, म्हणजे हा काय, ऑप्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऑप्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, म्हणजे इथे जिथे तुम्ही लिहिलंय ना, इथे एक पॉइंट ऍड करू शकता तुम्ही. काय, ज्यावेळी मेनिस्कस कॉन्केव्ह असेल त्यावेळी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो सांगा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट, बरोबर का, बरोबर का. आणि इथे याच्यात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा, ऑप्ट्यूज. यात पॉइंट्स ऍड करून घ्या. आताच कंटिन्यू करणार आहे आपण केमिस्ट्री दुपारी. काय काय नाही, लेक्चर कधी, दुपारी. झालं. पुढे अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या पुढे लिहायचं नोट. नोट अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या इथंच लिहायचं नोट. बॉइल्ड वॉटर, ग्लास, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0. आता एक मिनिट सांगा मला, आता ज्यावेळी कॉन्केव्ह मेनिस्कस होता त्यावेळी वॉटरने सॉलिडला वेट केलं का, केलं का, केलं ना, बरोबर. म्हणजे अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होता त्यावेळी याने काय केलं, त्या लिक्विडने काय केलं, त्या सरफेसला वेट केलं. ठीक आहे, आता तर 0 डिग्री अँगल आहे, मग काय होईल बरं, वेट होईल की नाही ते सांगा आधी. होईल ना. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय 0 डिग्री, याचा अर्थ लिक्विड पूर्ण कुठे अट्रॅक्टेड आहे, त्या सॉलिड कडे अट्रॅक्ट. याचा अर्थ हे काय करतं, कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. काय होतं, कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. सॉलिडला हे कम्प्लिटली वेट करतं. म्हणजे गरम पाणी, बॉइल्ड वॉटर जर ग्लासमध्ये घेतलं तर ते काय होतं, कम्प्लिटली त्या सॉलिडला, ग्लासला काय करतं, वेट करतं. ऍज कम्पेअर्ड टू थंड पाणी घेतलं, कम्प्लिटली वेट नाही करत. ठीक आहे, कम्प्लिटली नाही, मध्ये मध्ये स्पेस रिकामी राहते. पण हॉट वॉटर जर घेतलं ते काय करतं, कम्प्लिटली त्या सॉलिडला वेट करतं. समजलं का, कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. लिहिलं हे, लिहिलं. त्यानंतर मग याच्यावरूनच काय लक्षात येतंय तुम्हाला, टेम्परेचर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतोय बघा बरं, कमी होतोय. टेम्परेचर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी झाला.
झालं झालं का? लिहा लवकर. झालं. राहील अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लक्षात. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लक्षात ठेवायचंच आहे. काय आहे बरं याच्यात? मिनिस्कस जर कॉन्केव्ह असेल, मिनिस्कस कॉन्केव्ह कोणात असतो? वॉटर आणि सॉलिड मध्ये. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे बघा. काय हे एक्झाम्पल आहे, ठीक आहे, कारण डे टू डे लाईफ मध्ये पाहतो आपण. हे काय करतं? सॉलिडला वेट करतं. कोणता फोर्स जास्त आहे त्याच्यात? ऍडेसिव्ह फोर्स जास्त आहे. ठीक आहे, ऍडेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे ते कुठे अट्रॅक्टेड असतं? सॉलिडकडे. म्हणून वेट्स द सॉलिड. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा त्याचा? अॅक्यूट. इथे मिनिस्कस कोणता आहे? कॉन्व्हेक्स मिनिस्कस आहे. नंतर कोणात असतो? मर्क्युरी आणि सॉलिड डज नॉट वेट करत नाही. कोणता फोर्स जास्त? कोहेसिव्ह. स्वतःमधला फोर्स जास्त आहे म्हणजे कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येतो? ऑब्ट्यूज. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 90 डिग्री असेल तर ते लिक्विड एक्झिस्टच करत नाही, हायपोथेटिकल लिक्विड येते. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा? 90 डिग्री. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री हायपोथेटिकल. झालंय का? थांबा, अजून बाकी आहे. ठीक आहे, हाईट अँड कॅपिलॅरिटी नाही, आता हे घेऊनच. ठीक आहे, चला हेडिंग द्या कॅपिलॅरिटी. हेडिंग द्या कॅपिलॅरिटी. हेडिंग द्या कॅपिलॅरिटी. रिफिल आहे कोणाकडे? रिफिल छोटी एकदम बारीक रिफिल पाहिजे, पेनाची एकदम बारीक पाहिजे. झालं का? ती मोठी आहे, ती दे. संपलेली द्या ना, राहू द्या, आहे संपलेली. का नाही? सीझर आहे का? सीझर ईश्वरी तुझ्याकडे असायला पाहिजे. That was best. ईश्वरी तर कापून दे. काय रे दिली का हेडिंग? ईश्वरी बुचनात पाणी दे. हा वर्ड नाही माहित तुम्हाला? बुचनात पाणी दे. बुचन म्हणजे चांगल्या भाषेत कॅप. दे इकडं आणि इकडे चल लवकर. ईश्वरी दे लवकर. जर ह्या पाण्यात काय झालं नाही तर आधीच सांगते मी, ईश्वरी जरा ओत ना जास्त. काय पाणी काय पैशाला आहे का? आहे म्हणजे आता जर सांडलं मी त्याला जबाबदार नाही. ईश्वर तू पाणीच खराब आहे. ईश्वरी पाणीच खराब आहे तुझं. ते करायचंच नाही, पण आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर शिकायचंच नाही, आपल्याला कॅपिलॅरिटी शिकायची. रिफिल अजून छोटी पेन होती. आहे का अजून छोटे रिफिल कोणाकडं? एकदम छोटासा राईस दिसतोय, जास्त नाही दिसत. डोळेच खराब आहे, मोतीबिंदू झालाय. बरोबर आहे, एकदम छोटी पाहिजे रिफिल.
आहे का छोटे रिफिल कोणाकडं? छोटी पाहिजे रिफिल. नको नको थँक्यू. वैभवी सेमच आहे रे. ईश्वर पकड, सांडू नको. कोणाची रिफिल आहे? गेली काय? नाही होत. छोटी पाहिजे अजून. आता काय युट्यूबलाच पाहायला लागल. याच्यावर एक्सपेरिमेंट आहे बरं का कॉलेजला तुम्हाला. डोळे शाबूत लागतात. टाकून दे. कोणतं? हा याच्यात दिसते बा. तेल वाटतं. नाही वॉटर मध्ये पण येतो. वातार येऊ नाही येतो. येतो. ठीक आहे. रिफिल फक्त अजून थोडीशी छोटी पाहिजे. तर याच्यात काय होतं जर पाहिलं तुम्ही तर काय होतंय की वॉटर लेवल जी आहे ती राईज होते त्या याच्यातली. ठीक आहे. ही याला काय म्हणतो आपण कॅपिलरी म्हणतो. ठीक आहे. आता जी रिफिल घेतली ती काय आहे कॅपिलरी. ठीक आहे. तर कॅपिलरी जर एखाद्या याच्यात डिप केली, एखाद्या लिक्विड मध्ये डिप केली तर ती एकतर राईज होते किंवा फॉल होते. राईज होते. आता ही काय झालेली आहे राईज झालेली आहे. ठीक आहे. पण ही जर मर्क्युरी मध्ये टाकली तर मर्क्युरी मध्ये फॉल होते. फॉल होते याचा अर्थ काय मर्क्युरीची जी लेवल असते ऍक्च्युअल लेवल, तर ऍक्च्युअल लेवल काय याची ही आहे ना. ठीक आहे. बट याची या रिफिल मधली जी लेअर आहे ती काय झाली राईज झाली ना, थोडीशी वरती गेली. ही झाली कॅपिलरी राईज. आणि मर्क्युरी मधली जर पाहिली, मर्क्युरी मध्ये काय होतं लेवल ही राहते आणि जो कॅपिलरी मधला लेअर असतो तो इथपर्यंत असतो, वरचं सगळं मोकळं असतं. हा आहे ना पुढे असेल. मर्क्युरीचे आहे का बघू. थांबा. कशाला हा ही फिल्म होती बरं का ती. ही रेक्टँग्युलर फिल्म ही. आणि हा मुवेबल आर्म. बस इतना ही था.
नाही आहे मर्क्युरी. बरं ठीक आहे, उद्या शोधून सांगते मी तुम्हाला, उद्या शोधून सांगते. बरं, ही कॅपिलॅरिटी आपण डे टू डे लाईफ मध्ये पण यूज करतो. कुठे यूज करतो? आता फक्त स्ट्रॉच नाही इमॅजिन करायचे. कॅपिलरी ऍक्शन का होते हे समजून घ्या. कॅपिलरी ऍक्शन होण्यासाठी, कॅपिलरी ऍक्शन होते का? कारण प्रेशर डिफरन्स असतो म्हणून. काय असतं? प्रेशर डिफरन्स असतो म्हणून कॅपिलरी ऍक्शन होते. ठीक आहे, तर प्रत्येक जी लिक्विड आहे त्या लिक्विडला इक्वल प्रेशरला जायचंय. ठीक आहे, इक्वल प्रेशरला जाण्यासाठी कॅपिलरी ऍक्शन होते. ठीक आहे, प्रेशर डिफरन्स मॅच करण्यासाठी. अजून कुठे होते कॅपिलरी ऍक्शन? स्ट्रॉ सोडून सांगा दुसरीकडे. फरशीवर पाणी सांडल्यावर काय करतो आपण? पुसतो. तुला विचारलंच नव्हतं. काय करतो? काय करतो फरशीवर पाणी सांडल्यावर? काय काय करतो फरशीवर पाणी सांडल्यावर? पुसतो. डायरेक्ट पुसतो का? हा, हे म्हणायचंय मला. काय करतो पहिला आपण? कापड टाकतो. ठीक आहे, ते कापड काय करतं? ते सगळं ऍब्झॉर्ब करतं. म्हणजे काय झालं त्याच्यात? कॅपिलरी राईज झाली. का? कारण प्रेशर डिफरन्स मॅच करायचंय. ठीक आहे, पहिलं त्याच्यावर काय होतं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर होतं. ज्यावेळी तुम्ही काय केलं? कापड टाकलं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर किंवा प्रेशरचा हे ब्रेक झालं, म्हणून ते वॉटर काय झालं? राईज झालं. राईज झालं तर कुठे गेलं? त्या कपड्यात गेलं. ठीक आहे, अजून एक गोष्ट, शाई पेन वापरला. शाई पेन तू नको येत जाऊ बरं. शाई पेन वापरला का? तर शाई पेन मध्ये काय होतं? शाई जर सांडली तर आपण काय करतो? त्या पेनला कुठे ठेवतो? त्याच्यावर निप कुठे टेकवतो? त्या शाईवर टेकवतो. बरोबर, ती काय करते? ती ऍब्झॉर्ब करते. ठीक आहे, दिस इज ऑल्सो कॅपिलरी राईज. कॅपिलरी राईज सध्या का होते हे लक्षात ठेवायचं. कॅपिलरी राईज होते कशासाठी? प्रेशर डिफरन्स साठी. कशाचं? इंक पेनचं. जर शाई सांडली, सपोज शाई सांडली, शाई आहे का शाई पेन कोणाकडं? कुठे? ट्रायमॅक्स येतो. शाई पेन म्हणलं मी. शाई पेन, इंक पेन. तो निडल वाला, त्याला पुढे ते निप मिळतं ना, निप. हा, शाई पेन. हा, तर त्याची जर हे पडली, शाई पडली, तर तिला ज्यावेळी, आता सपोज इथं पडली, तर तिला ज्यावेळी टेकवलं त्या निपला, तर ती ओढून घेते शाई, परत ऍब्झॉर्ब करते. सगळे ऍब्झॉर्ब केले जाते. ठीक आहे, तर असेल कोणाकडे तो उद्या घेऊन. तर हे सुद्धा काय? कॅपिलॅरिटी आहे, कॅपिलरी राईज आहे. ठीक आहे, काय आहे ही? कॅपिलरी राईज. आदेश काय आहे? ही कॅपिलरी राईज. ठीक आहे, का होते ती? प्रेशर डिफरन्स मॅच करण्यासाठी. ठीक आहे, याचं परत एक्सप्लेनेशन देईल मी. हे समजलंय का? हे समजलंय का? तर आता इथे काय होईल? वॉटरमध्ये काय होतं? वॉटरमध्ये कॅपिलरी राईज होते. काय होतं? वॉटरमध्ये कॅपिलरी राईज म्हणजे पाणी काय होतं? वरती येतं असं. अरे पाहिलं असेल तुम्ही कधीतरी, कधीतरी पाहिलंच असेल. ही वॉटरमध्ये जर काहीतरी असं सबस्टन्स टाकला कॅपिलरी सारखा, तर पाणी थोडंसं वरती आलेलं दिसतं. त्याच्यात दिसत नाही, लेवल थोडीशी वरती येते. त्या कॅपिलरी मधली लेअर जी आहे ना, ती वरती येते थोडीशी. हे सेम जर मर्क्युरी मध्ये केलं, मर्क्युरी मध्ये काय होतं? तो फॉल होतो. म्हणजे हे मर्क्युरी आहे, मर्क्युरीची ऍक्च्युअल लेवल ही आहे, बट मर्क्युरी त्या याच्यातली कशी दिसते? अशी खाली गेलेली दिसते. ठीक आहे, हा काय आहे? फॉल, कॅपिलरी फॉल. आणि हा काय आहे? कॅपिलरी राईज. ठीक आहे, मग याचा एक्सपेरिमेंट काय तुम्हाला 12वीत असताना? 12वीत नाही, 11वीतच वाटतं, बरं ठीक, कधी पण असेल. तर याचा एक्सपेरिमेंट काय? की लिक्विड जे राईज झालेलं आहे ते किती हाईटला राईज झालं किंवा किती हाईटला फॉल झालं, हे आपल्याला शोधायचं. ठीक आहे, हे समजलं का? लिक्विड जे झालं ते किती हाईटला राईज झालं किंवा किती हाईटला फॉल झालं हे आपल्याला शोधायचं. समजलं? हे समजलं का? ठीक आहे, त्याचं एक छोटंसं डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन पहा. आता एक कॅपिलरी आहे, कॅपिलरी मध्ये सपोज राईज झालं लिक्विड. ठीक आहे, ही कॅपिलरी आहे, कॅपिलरी मध्ये लिक्विड राईज झालेलं आहे. आता फोर्स कुठं लागतो बरं याच्यात? हे जे आहे याला जर आपण वरून पाहिलं तर काय वाटेल? की एक कापड जर पकडलं चारी साईडने, असा मिनिस्कस बनतो ना त्याचा, बरोबर? याचा अर्थ काय? याला असं भास होतो त्याचा, की जो लिक्विड सरफेस आहे त्या लिक्विड सरफेसला असं कोणीतरी पकडून धरलेलं आहे सगळ्या बाजूंनी.
बरोबर ना, असं पकडलेलं आहे, वाटतं का? बरोबर, म्हणजे फोर्स कुठं लागतो, थोडक्यात या डिरेक्शनला लागतोय. ठीक आहे, म्हणजे सरफेस टेन्शन कुठं लागतंय, सरफेस टेन्शन FT हा अशा डिरेक्शनला लागतोय. ठीक आहे, मग याचे कंपोनंट्स काढायचे. काय येतील बरं कंपोनंट्स? थीटा पाहिजे त्यासाठी. थीटा म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा जर थीटा आहे तर हा पण काय येईल मग थीटा, अपोजिट अँगल्स. ठीक आहे, म्हणजे हा काय आला, FT कॉस थीटा आला. बरोबर, आणि दुसरा राहिला तो काय, साइन थीटा. दुसरा राहिला तो काय, साइन थीटा. अशा प्रत्येकाचे कंपोनंट्स येतील ना. बरोबर, याचा पण कंपोनंट काय येईल, FT साइन थीटा, आणि इथं वरचा काय येईल, F कॉस थीटा ना. बरोबर, या सगळ्याच्याच वरून जर पाहिले, सगळ्याच्याच जर साइन थीटाचे कंपोनंट असे काय येतील, आउटवर्ड येतील ना. याचा असा आउटवर्ड आलाय साइन थीटाचा कंपोनंट, तर सगळ्याचे कंपोनंट कसे येतील, साइन थीटाचे आउटवर्ड येतील. म्हणजे साइन थीटाचे ऍक्च्युअली इफेक्टिव्ह नाहीच का, कारण इकडून एक फोर्स, इकडून एक फोर्स लागतोय, हा एकमेकांना काय करतोय, कॅन्सल आउट. ठीक आहे, म्हणजे इफेक्टिव्ह फोर्स जो आहे तो कोणता आहे, फक्त FT कॉस थीटा आहे. ठीक आहे, आता FT कॉस थीटाला बॅलन्स आउट कोण करतोय ते पहा. खाली याचं काय, मास. बरोबर का, लिक्विडचा मास mg खाली, म्हणजे FT cos theta is balanced by mg. बरोबर, बरोबर का, FT cos theta is balanced by mg. मग फोर्सला काय लिहू शकता तुम्ही, सरफेस टेन्शन काय येतं, F अपॉन L. मग F इज इक्वल टू काय येईल, T इंटू L. आता इथे लेंथ काय लिहिणार, सरफेस टेन्शन कुठल्या लेंथला ऍक्ट होतोय, कुठल्या लेंथला, त्या दिवशी सांगितलं होतं, सरफेस टेन्शन कुठल्या लेंथला ऍक्ट होतोय, लिक्विड सरफेस वरून पाहिला, कोणत्या लेंथला टेन्शन लागतंय, अख्ख्या ना. बरोबर, म्हणजे 2πr. आठवतंय का, आठवतंय का, हा जर स्ट्रेट हे असेल तर त्याला काय होतं, 2L होतो. बरोबर, आता इथे सरफेस टेन्शन कुठं लागतंय, असं लागतंय ना. बरोबर, कुठल्या सरफेसवर लागतंय, मध्ये सरकमफरन्स वर लागतंय, म्हणजे 2πr. लेंथ काय झाली इथे बघ, 2πr. हे समजलं का, लेंथ का 2πr आली. ठीक आहे, ती पुट करा. मग FT च्या जागी काय लिहू शकता तुम्ही, T इंटू 2πr. 2πr काय लिहिलं, कळलं का, इंटू कॉस थीटा. एम च्या जागी काय लिहू शकतो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो का, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी. काय आलं, 2πr कॉस थीटा इज इक्वल टू रो. व्हॉल्यूमच्या जागी हा काय, सिलेंडर, सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो, πr²h. येत नव्हता, मी सांगितलं त्यावेळी, लक्षात आहे ना ईश्वरी. ठीक आहे, काय काय कॅन्सल आउट होतंय पहा, r² मधला एक r कॅन्सल आउट होतो, अजून पाय कॅन्सल आउट होतो, अजून काही नाही कॅन्सल आउट होतो. तुम्हाला पाहिजे फक्त एचच इकडे ठेवा की सगळ्या टर्म्स इकडे या. इथं काय राहिलं पहा बरं, 2t cos थीटा राहिला. बरोबर, अपॉन आता एच इकडे ठेवायचं आहे फक्त, बाकी सगळ्या टर्म्स इकडे यायच्या, इज इक्वल टू r राहिला ना. बरं, रो आर जी हे आलं एच, म्हणजे कॅपिलरी राईज जी होते ती काय होते, 2t cos थीटा अपॉन r रो जी. ठीक आहे, 2t cos थीटा अपॉन r रो जी इतकी हाईट जी आहे ती राईज होते. तर याच्यावर आता एक्सपेरिमेंट काय, तुम्हाला एक्सपेरिमेंट हा आहे की कॅपिलरी जी आहे ते कॅपिलरी राईज किती होईल हे शोधायचं. म्हणजे कसं, जर आपण आता रिफिल घेतली, रिफिल हे काय कॅपिलरीच ना, ती जर पाण्यात डिप केली, पाण्याची डेन्सिटी असते किती, 10⁻3. बरोबर, डेन्सिटी आहे, जी ची व्हॅल्यू किती आहे, 9.8. ठीक आहे, रेडियस तुम्हाला पहिली वर्नियर कॅलिपरने शोधायला लागते त्या कॅपिलरीचे. ठीक आहे, ती वर्नियर कॅलिपरने शोधण्याच्या ऐवजी काय करायचं, स्केल घ्यायची, स्केलने सरळ मोजून बघायची, अंदाज बांधायचा किती असेल ते. पण टीचर समोर नाही. ठीक आहे, स्केल घ्यायची, स्केलनी मोजायची, ही काहीतरी पॉईंट मध्येच येते, 0 पॉईंट मध्येच येते, त्याची रेडियस जी आहे काय येते, 0.25 0.5 याच्याच रेंज मध्ये येणार आहे, कारण कॅपिलरीची रेडियस एवढी नसते. ठीक आहे, तर कॅपिलरी आहे, कॅपिलरीचं काय मिळालं तुम्हाला, रेडियस मिळालं युजिंग वर्नियर कॅलिपर. ठीक आहे, मग रेडियस मिळालं, टेन्शन, सरफेस टेन्शन गिवन असतं. ठीक आहे, किंवा सरफेस टेन्शनची व्हॅल्यू गिवन नसते, तुम्हाला हाईट गिवन असतं, आणि फाइंड करायचं असतं व्हॉट इज द सरफेस टेन्शन ऑफ गिवन लिक्विड. तो जो लिक्विड आहे त्याचं टेन्शन काय. आता याला डिप केलं, डिप केल्यानंतर काहीतरी हाईट राईज होईल. ठीक आहे, ती हाईट कशी कॅल्क्युलेट करणार, सरळ ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपनी त्याची हाईट मेजर करता येते.
प्रॉपर हाईट कळते. ठीक आहे, जर 2 सेंटीमीटर लिक्विड राईज झालं याचा अर्थ काय मिळाले तुम्हाला, हाईट मिळाली. हाईट आहे, रेडियस कॅपिलरीची मोजली, त्यानंतर काय डेन्सिटी माहिती आहे वॉटरची, जी ची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे, झालं. काय फाइंड करायचं त्याच्यावरून, टी फाइंड करायचा. हा, थीटा पण ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपने फाइंड करता येतो फाइंड करता तो. ठीक आहे, मग त्याच्यावरून काय फाइंड करणार तुम्ही, टी फाइंड करणार, विच इज सरफेस टेन्शन, किंवा हाईट सुद्धा फाइंड करता येते. समजलंय का, समजलंय. एच इज इक्वल टू 2t cos थीटा आपण आर रोजी फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. समजलंय, लिहून घ्या. हा, आणि हाईट जर निगेटिव्ह आली, हाईट जर निगेटिव्ह आली तर समजायचं तर काय झालंय, फॉल झालंय. ठीक आहे, काय झालंय, फॉल झालाय हे समजायचं. हाईट जर निगेटिव्ह आली तर, पॉझिटिव्ह आले तर राईज समजायचं. स्कॅनर घ्या, स्कॅन करून. हे पण घ्या, मागे पण घेते परत. कन्सेप्ट अरे तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय काय कन्सेप्ट शिकायचे तर सांगा मला, म्हणजे त्यानुसार तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट कळेल ना. नाही असं नाही,